नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। धम्मपद बालवक्को। दीघा जागरतो रत्ति दीघं सन्तस्य योजनम् दीघो बालानं संसारो सद्धम्मं अविजानतम्। जो जागत राहिला आहे त्याला रात्र लांब वाटते, जो थकला आहे त्याला अंतर लांब वाटते. सद्धम्म न जाणणाऱ्या मूर्खाचे संसार चक्र लांबत राहते. चरं चेनाधिगच्छेय सेयं सदिसमत्तनो एकचर्यं दळङ्कैरा नट्ठी बाले सहायता। वाटचाल करीत असता आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा आपल्या समान बरोबरीचा सोबती मिळाला नाही तर दृढपणे एकट्यानेच वाटचाल करावी. मूर्खाची संगती नको. उत्तामथी धनंगथी इति बालो विहयति अत्ता हि अत्तनो नत्थी कुतो पुत्ता कुतो धनं। पुत्र माझे, धन माझे या कल्पनेने मूर्ख दुःख हो. आपणच मुळी आपले नाही तर कुठचे पुत्र आणि कुठचे धन. यो बालो मह्यति बाल्यं पंडितो वापि तेन सो बालो च पंडितमानी सवे बालोति उच्यते। जो मूर्ख आपला मूर्खपणा मान्य करतो तेवढ्यानेच तो पंडित होतो, पण मूर्ख असून जो आपणास पंडित मानतो त्याला खरा मूर्ख म्हणतात. यावज्जीवं पिचे बालो पंडितं वैरुपासति न सो धम्मं विजानाति दब्बेषु परसंयथा। मूर्खाने जरी पंडिताची यावत जीव पर्युपासना केली तरी त्याला धम्माचे ज्ञान होत नाही, जसे पोळीला आमटीच्या स्वादाचे ज्ञान होत नाही. चरन्ति बाला दुर्मेधा अमित्येनेव अत्तना करोन्ता पापकं कम्मं यं होति कटुकफलम्। सुज्ञाने जरी मुहूर्त मात्र पंडिताची संगती केली तरी त्याला तात्काळ धम्माचे ज्ञान होते, जसे जिभेला आमटीच्या स्वादाचे ज्ञान होते. थोडं हे झालं, मागे पुढे झालंय का? नाही, बरोबर आहे. कारण चरंती बाला दुर्मेधा पोळी पहिल्यांदा आमटीच्या स्वादाचे ज्ञान. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। धम्मपद बालवको. दीघा जागरतो रत्ति दीघं सन्तस्य योजनं दीघो बालानं संसारो सद्धम्मं अविजानतम्। जो जागत राहिला आहे त्याला रात्र लांब वाटते, थकला आहे त्याला अंतर लांब वाटते.
जाणणाऱ्या मूर्खाचे संसार चक्र लांबत राहते. चरन्ते नाधिगच्छेय सेयं सदिशमत्तनो एकचर्यं दृढं कैरा नथी बाले सहायता. वाटचाल करीत असता आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा आपल्या समान बरोबरीचा सोबती मिळाला नाही तर दृढपणे एकट्यानेच वाटचाल करावी, पण मूर्खाची संगती नको. उत्तामथी धनमथी इति बालो विहयति अत्ता हि अत्तनो नथी कुतो पुत्ता कुतो धनम्. पुत्र माझे, धन माझे या कल्पनेने मूर्ख दुःख भोग. आपणच मुळी आपले नाही तर कुठचे पुत्र आणि कुठचे धन. यो बालो मय्यति बाल्यं पंडितो वापि तेन सो बालो च पंडितमानी सवे बालोति उच्यते. जो मूर्ख आपला मूर्खपणा मान्य करतो एवढ्यानेच तो पंडित होतो, पण मूर्ख असून जो आपणास पंडित मानतो त्याला खरा मूर्ख म्हणतात. यावज्जीवं पिचे बालो पंडितं पैरुपासति नसो धम्मं विजानाति दब्बेषु परसंयथा. मूर्खाने जरी पंडिताची यावत जीव पर्युपासना केली तरी त्याला धम्माचे ज्ञान होत नाही, जसे पळीला आमटीच्या स्वादाचे ज्ञान होत नाही. मुहूर्तमपि च वीयु पंडितं पैरुपासति क्षिप्तं धम्मं विजानाति जिह्वासु परसंयथा. सुज्ञाने जरी मुहूर्त मात्र पंडिताची संगती केली तरी त्याला तात्काळ धम्माचे ज्ञान होते, जसे जिभेला आमटीच्या स्वादाचे ज्ञान होते. चरन्ति बाला दुम्मेधा अमित्तेनेव अत्तना करोन्ता पापकं कम्मं यं होति कटुकफलम्. आपले आपणच स्वतःचे शत्रू होऊन दुर्बुद्ध मूर्ख माणसे वावरत असतात व ज्याचे फळ कडू आहे अशी पापकर्मे करीत असतात. नतं कम्मं कतं साधु यं कत्वा अनुतप्पति यस्य अस्य मुखो रोदं विपाकं पटिसेवति. ते कर्म करणे चांगले नव्हे जे करून करणारा पश्चाताप पावतो व ज्याचा परिणाम रडत रडत अश्रू गाळीत भोगावा लागतो. तं कतं तं च कम्मं कतं साधु यं कत्वा नानुतप्पति यस्य पतितो सुमनो विपाकं पटिसेवति. आणि ते कर्म करणे चांगले जे करून करणारा पश्चाताप पावत नाही, त्याचा परिणाम संतुष्ट होऊन प्रसन्न मनाने तो अनुभवतो. मधुवा मय्यति बालो याव पापं न पच्यति यदा च पच्यति पापं बालो दुःखं निगच्छति. जोपर्यंत पाप परिपक्व होत नाही तोपर्यंत मूर्ख त्याला मधाप्रमाणे गोड मानतो, पण जेव्हा पाप परिपक्व होते तेव्हा तो दुःख भोगतो. मासे मासे कुसगेन बालो भुजेथ भोजनं
नसो संखत धम्मानं कलिं अगति सोळसी. मूर्ख जरी दर महिन्यास कुशाग्रावर मावेल इतकेच अन्न घेत राहिला, तर ज्याने धम्म जाणला आहे त्याच्या 16व्या कलेची देखील त्याला पात्रता येणार नाही. नहि पापं कतंकं सजुखीरं व मुच्यति दहन्तं बालमन्वेति भस्मच्छन्नो व पावको. जसे दूध तात्काळ फाटत नाही, ते पापकर्म तत्काळ फळ देत नाही. राखेत झाकलेल्या अग्नीप्रमाणे ते जाळीत जाळीत मूर्खामागून येते. यावदेव अनत्थाय यन्तं बालस्य जायति हन्ति बालस्य सुकंसं मृद्धमस्य विपातयन्. मूर्खाला शिकवलेले सगळे काही त्याच्यासाठी अनर्थकारक असते. ते त्याचे मस्तक फोडीत त्याच्या पुण्याईचा नाश करते. असतं भावनमिच्छेय पुरेखारं च भिक्षुषु आवासेषु च ईश्वर्यं पूजा परकुलेषु च. जी ध्यान भावना आपण साधली नाही, ती आहे असे म्हणण्याची, भिक्षुत मोठेपणा, विहारात वर्चस्वाची व गृहस्थांच्या घरी पूजा मिळवण्याची इच्छा मूर्ख भिक्खू धरतो. ममेव कतमयन्तु गिहि पब्बजिताउहो मगे ममेवातिवसा असु किच्चा किच्चेषु किस्मिचि इति बालस्य संकप्पो इच्छा मानो च उद्धती. गृहस्थ आणि प्रव्रजी दोघेही मीच केलेले मानून कोणतेही कृत्य किंवा अकृत्य असेल त्यात ते मलाच पूर्ण वश आहे असोत असा मूर्ख भिक्खूचा संकल्प असतो. त्यामुळे मान व अहंकार वाढतो. अय्या हि लाभुपनिसा अय्या निब्बानगामिनी एवमेतं अभियाय भिक्खु बुद्धस्य सावको सत्कारं नाभिनन्देय विवेकमनुगृह्य. लाभापाशी जाणे निराळे व निर्वाणाप्रत जाणे निराळे हे असे जाणून बुद्धाचा श्रावक असलेल्या भिक्खूने आदर सत्काराची इच्छा धरू नये. विवेक एकांतवास वाढवावा. बालवग्गो समाप्त. पंडित वग्गो. ब्रह्मपद पंडित वग्गो. निधीनं व पवत्तारं यं पश्ये वज्रदस्सिनं निग्रह्यवादीं मेधावीं तादिशं पंडितं भजे तादिशं भजमानस्य श्रेयो होती न पापियो. जणू काय गुप्त धन दाखविणाऱ्या व्यक्तीप्रमाणे आपणात जे वर्ज्य ते दाखविणारा असा कोणी बुद्धिमान जर भेटला तर तशा प्रकारच्या पंडिताला भजावे आणि आपले कल्याणच होईल. ओवदेयानुशासेय असभ्याच निवारये सतं हि सो प्रियो होति असतं होति अप्रियो. उपदेश करावा, शिकवणूक द्यावी, असभ्य वर्तनापासून निवारण करावे. असे करणारा सज्जनांना प्रिय होतो, दुर्जनांना अप्रिय होतो. न भजे पापके मित्ते न भजे पुरिसाधमे भजेत मित्ते कल्याणी भजेत पुरिसुत्तमे. पापी मित्रांना भजू नये,
पुरुषाधमांना भजू नये, कल्याणकारक मित्रांना भजावे, उत्तमांना भजावे. धम्मपीति सुखं सेति विपसन्नेन चेतसा, आर्यपवेदिते धम्मे सदारमति पंडितो. ज्याची धम्मावर प्रीती आहे तो सुखाने आणि प्रसन्न चित्ताने झोपतो. आर्यांनी उपदेशिलेल्या धम्मात तो पंडित सदा रममाण होतो. उदकं हि नयन्ति नेत्तिका, उसुकारा नमयन्ति ते जनं, दारुं नमयन्ति तच्छका, हत्तानंदमयन्ति पंडिता. कालवे किंवा पाठ काढणारे पाण्याचा मार्ग काढून पाणी नेतात. पान करणारे शराला वाकवितात. सुतार तासून लाकूड वाकवितात. पंडित स्वतःचे संयमन करतात. सेलो यथा एक घनो वातेन न समीरति, एवं निंदा प्रशंसासु न समीयन्ति पंडिता. ज्याप्रमाणे घनतेत संलग्न होऊन एक झालेला पर्वत वाऱ्याने हलत नाही, त्याप्रमाणे निंदा किंवा प्रशंसा केली असता पंडित कंप पावत नाही. यथापि रहदो गंभीरो विपस्सनो अनाविलो, एवं धम्मानि श्रुत्वा विपसीदन्ति पंडिता. ज्याप्रमाणे तो सखोल सुप्रसन्न असतो, गढूळ नसतो, त्याप्रमाणे धम्मवाक्य ऐकून पंडित सुप्रसन्नता पावतात. सब्बत्थवे सत्पुरुषा च जन्ति, न काम कामा लपयन्ति संतो, सुखेन पुट्ठा अथवा दुखेन न उच्चावचं पंडिता दर्शयन्ति. सत्पुरुष सर्वत्र त्याग करतात. कामाच्या कामनेने सत्पुरुष दास करत नाहीत. त्यांना सुख मिळो अथवा दुःख, त्याला पंडित विकारवश होत नाही. न अर्थहेतु न परस्य हेतु, न पुत्रमिच्छेन धनं न रक्षं, न इच्छेय अधम्मेन समिद्धिमत्तनो, सशीलवा पैवा धम्मिकोसिया. आपणाकरिता अगर दुसऱ्याकरिता धन राष्ट्र यांची इच्छा करू नये. अधम्माने आपली स्वतःची समृद्धी इच्छू नये. त्याने शीलवान, प्रज्ञावान व धार्मिक व्हावे. अपकाते मनुष्येषु ये जना पारगामिनो, अथायं इतरापजा तीरमेवानुधावति. जे तरुण पार जाणारे आहे अशी माणसे मनुष्यात फारच थोडी असतात, आणि हे इतरे जण तीराच्या कडेनेच धावत असतात. एचखो सम्मदखाते धम्मे धम्मानुवत्तिनो, ते जना पारमिष्यन्ति मच्युधेयं सुदुत्तरम्. परंतु जे खरोखर धम्मसम्यक उपदेशीला असतात, धम्माप्रमाणे वर्तन करतात, ती माणसे मृत्यूने ग्रासलेला भवसागर ओलांडून जातात. कर्णं धम्मं विपहाय सुखं भावेत पंडितो, ओका अनोकं आगम्य विवेके यत्थ दूरमं. पंडिताने कृष्ण धर्म सोडून शुक्ल धर्माची भावना करावी. घर नसलेल्या
स्थितीत यावे. तत्राभिरति मिच्छेय हित्वा कामे अकिंचनो परियोदपेय अत्तानं चित्तक्लेशे हि पंडितो. जेथे रमणे कठीण अशा एकांतात सुख मानावे. कामना सोडून अकिंचन होऊन पंडिताने चित्ताच्या मलापासून आपणास स्वच्छ करावे. एसं संबोधि अंगेषु सम्माचित्तं सुभावितं आदान पटिनिस्सग्गे अनुपादाये रता क्षीणासवा जुतिमन्तो ते लोके परिनिब्बुता. संबोधीची जी अंगे त्यांची ज्यांनी चित्तात उत्तम प्रकारे भावना केली आहे ते काहीही न घेता घेतलेले सोडण्यातच ब्रह्मांड मग्न झाले आहेत. त्यांचे आश्रव म्हणजे विकार क्षीण झाले आहेत. असे ते तेजस्वी हे या जगी खरे परिनिर्वाण पावले आहेत. पंडित वग्ग समा.